नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे पाकिस्तानच्या पीओके भागात तसंच पंजाब प्रांतात. पाकिस्तानच्या पीओके भागात 4 ठिकाणी तर पंजाब प्रांतामध्ये 5 ठिकाणी भारतीय सैन्यांनी हवाई हल्ला केला आणि पहलगाम हमल्याचा जो हमला झाला होता याचा बदला घेतला. बघा, 100 पेक्षा जास्त अतिरेकी ठार झाले. तर मसूद अजहर हा जो म्होरक्या आहे हा देखील याच एरियामध्ये राहत होता आणि त्याचा देखील खात्मा झाला की काय, म्हणजे जैश ए मोहम्मदचा म्होरक्या याचा देखील खात्मा झाला की काय, अजून म्हणजे याच विषयाची चर्चा आज घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. बघा, भारतावरती पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पाठीमागच्या काळामध्ये हल्ला केला होता, म्हणजे जम्मू काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवरती हल्ला केला होता. तेव्हापासूनच भारताने हल्ला करावा अशी नागरिकांची मागणी होती. यामध्ये जे 26 पर्यटक मृत्युमुखी पडले यांच्या प्रत्येकाची मागणी होती की भारताने देखील त्यांच्यावरती हल्ला करावा आणि त्याचाच बदला म्हणून बघा, मंगळवारी रात्री 1:50 म्हणजे भारतीय सैनिकांनीच या घटनेला दुजोरा दिलेला आहे. पाकिस्तानच्या 9 ठिकाणी म्हणजे पंजाब प्रांतामध्ये 5 ठिकाणी आणि पीओके म्हणजे पाक व्याप्त काश्मीर जे आहे या 4 ठिकाणी हल्ला केलेला आहे. आता या हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मद ही जी अतिरेकी संघटना आहे याचं मुख्यालय देखील याच परिसरामध्ये आहे आणि याचा म्होरक्या जो आहे मोहम्मद अझरुद्दीन तर अझर याचा देखील खात्मा झाला असल्याचं भारताकडून सांगण्यात येते. आणि बघा, या हल्ल्यानंतर पाकिस्तानने लाहोर विमानतळ हे 48 तासासाठी बंद केलंय. पाकिस्तान सैन्याचे जे मुख्य प्रवक्ते आहेत पाकिस्तान सैन्याचे अहमद शरीफ यांनी देखील या घटनेला दुजोरा दिलेला आहे. भारताने रात्री हल्ला केला असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणचे बघा मृत्यूदेह नेण्यास देखील सुरुवात झालेली आहे. जैश ए मोहम्मद ही जी संघटना आहे ही संघटना प्रामुख्याने याच एरियामध्ये आहे आणि याच ठिकाणी त्यांचा जो प्रशिक्षणाचा जो अड्डा होता म्हणजे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचा जो तळ होता हा देखील उद्ध्वस्त केल्याचं सांगण्यात येतंय. तसंच बघा, पाकिस्तानवरती भारताने कुठं कुठं हल्ला केला, मुझफ्फराबाद, कोटाले, भीमबेरा, परत सियालकोट, गुलपूर चौक, परत मसुदेक आणि बहालपूर या ठिकाणी भारताने पाकिस्तानच्या अतिरेकी कारवाई जे करणारी जे प्रशिक्षण केंद्र आहे ते या प्रशिक्षण केंद्रावरती हल्ला केला आणि यामध्ये जैश ए मोहम्मद तसंच इतर ज्या अतिरेकी संघटना आहेत या अतिरेकी संघटनेचे अनेक कमांडर्स ठार झाले. त्याचबरोबर म्होरक्या देखील याचा ठार झाला असल्याची शक्यता आहे. म्हणजे 100हून अधिक अतिरेकी या हल्ल्यामध्ये मारण्यात आलेले आहेत. बघा, त्यानंतर रात्री 3 वाजल्यापासून पाकिस्तानची जी हवाई हद्द आहे ही भारताकडून सील करण्यात आलेली आहे. तर पाकिस्तानने देखील भारतामध्ये येणारी विमानसेवा वगैरे हे बंद करण्यात आलेले आहेत. बघा, हा सर्वात मोठा हल्ला आहे. आता हा हल्ला झाल्यानंतर भारतातल्या जे राजकीय सत्ताधारी असतील, विरोधक असतील, यांनी भारतीय सैन्यांचं कौतुक केलं, अभिनंदन केलं. त्यात राहुल गांधीने देखील असं म्हटलं की भारतीय सैन्यांबद्दल मला अभिमान वाटतो. तसंच काँग्रेस पक्षाच्या ज्या सोनिया गांधी असतील, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील, यांनी देखील भारतीय सैन्याचं अभिनंदन केलं. तसंच देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार साहेब यांनी देखील सैन्याचं अभिनंदन केलं. त्यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, प्रकाश आंबेडकर असतील, एकनाथ शिंदे, अजित पवार या सगळ्याच नेत्यांनी
सैन्यांचं अभिनंदन केलं आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवरती आता हल्ला झालेला आहे. म्हणजे जवळपास 100 किलोमीटरच्या हद्दीमध्ये घुसून अतिरेक्याचे जे तळ आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत. या ठिकाणी हल्ला झालेला आहे. परंतु पाकिस्तान वरती देखील हल्ला करावा असं अनेक नागरिकांचं तसंच अनेक नेत्यांचं मत आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील सदर घटनेला दुजोरा दिलेला आहे की बाबा हल्ला झाला, याच्यामध्ये 100हून अधिक अतिरेकी ठार झालेला आहेत. मसूर अझरुद्दीन जैश ए मोहम्मदचा जो प्रमुख म्होरक्या आहे, ज्यानं भारतावरती 26/11 हल्ला घडवला होता, पुलगाम हमला घडवला होता आणि पहलगाम हल्ला, याचा जो म्होरक्या आहे हा देखील इथंच राहत होता आणि तो देखील ठार झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामध्ये बघा अब्दुल मलिक देखील ठार झालेला आहे, मुसरुद्दीन देखील ठार झालेला आहे. म्हणजे त्यांचे जे मेन कमांडर होते हे देखील या हल्ल्यामध्ये ठार झालेले आहेत असं भारतीय लष्कराकडून देखील सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे पाकिस्तानची जी आंतरराष्ट्रीय सीमा आहे ही आंतरराष्ट्रीय सीमाचं उल्लंघन देखील करण्यात आलेलं नाही. म्हणजे उल्लंघन न करता भारताने फक्त जे अतिरेक्यांचे जे गड आहेत त्याच्यावरती सर्जिकल स्ट्राईक करून अतिरेक्यांचे जे प्रशिक्षण केंद्र आहेत हे सगळे नेस्तनाबूत करून टाकलेले आहेत. तर बघा आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कळळे पाटील, BKB मराठी, इंदापूर, पुणे.